चला मग आज रुद्राभिषेक कशा प्रकारे केला मी तुम्हाला दाखवते. कारण ते शूट करता वेळेस आहे ना, मग ते माझं मन चलबिचल होते. त्याच्यासाठी मी ते समजा मी म्हणत असते तेव्हा आहे ना, मी शूट नाही केला. सॉरी. कारण आहे ना, मला जर मग मन चलबिचल झालं का ते काही अर्थ नाही आहे. तर हे बघा माझी पूजा आजची. आणि छान आता रुद्रपाठ घेणार आहे म्हणून मी आता दिवा प्रज्वलित करते. हे बघा दिवा तूप टाकून ठेवलं आहे छान प्रकारे. बघा कधी पण गाईचंच तूप वापरायचं बरं का, कारण नाहीतर मग तेलच लावायचं सरळ. कारण गाईचं तूप खूप पवित्र चांगलं असते. दूध दही तूप गाईचं देवासाठी. तर कधी पण गाईचं दूध होतापर्यंत तर देशी गाईचं वापरायचं, पण आता होतापर्यंत ते खूप कमी प्रमाणात आहे. तर असो, पण गाईचं दूध दही तूपचा वापर करायचा देवाच्या अभिषेकासाठी केव्हाही पण. कारण ते खूप पवित्र मानले जाते. म्हणतात देवा म्हणजे गाईमध्ये 33 कोटीचा वास, देवांचा वास आहे असे म्हणतात. त्याच्यासाठी मग कधी पण गाईच्या दुधाचा दह्याचा तुपाचा वापर करायचा. तर अशा प्रकारे मी आज छान प्रकारे मस्त माझा चालू होता. आज थोडा उशीर झाला होता कारण माझं पहिले काम आटपून घेतले होते. कारण सगळे इकडे तिकडे जाणारे टिफिन वगैरे करायचा होता. आज सोमवार पण सोमप्रदोष पण आला. त्याच्यासाठी म्हटलं तर त्या उशीरच करावं थोडासा महादेवाचा अभिषेक. माझा तर दर सोमवारी असतोच म्हणा. म्हटलं आज प्रदोष पण आहे तर थोडा म्हटलं वेळानं करावं, म्हणजे प्रदोष आणि मिक्स होऊन जाते. तर म्हटलं अशा प्रकारे केला होता. तर कोण कोण करतात ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि करायलाच पाहिजे. याच्यामुळे पितृदोष हे सर्व काय माझं कुबेरेश्वर हे माफ करा. सर्व माझं दिंडोरी प्रणीतचं आहे. मी दिंडोरीला गेली होती तर मी सर्व काही तिथून आणलेलं आहे. माझं दिंडोरी प्रणीतचं अभिषेक पात्र. अभिषेक पात्र असलं का टेन्शन नाही राहत. म्हणजे कसं आपण पाठ करण्यात असतो. आता तर तसं माझ्या तोंडात येते पण नको, ती शब्द चुकायला नको म्हणून ते आपण पुस्तक समोर घेतोच. ग्रंथ पाहतच म्हणायचं. तर हे याच्यात एकदा भरून दिलं, खूप धार मोठी असते. तर हे पहा मग हे मी कसं कापसाचे असं हे करून मस्त छान घरचा कापूस होता तर घरच्याच कापसाचा धागा केला आणि याच्यात टाकला. म्हणजे छान असं थेंब पडते. म्हणजे हे जास्त हे नको करू, म्हणजे बरोबर तीर्थ जेवढं पाहिजे तेवढं मस्त होते. ह्या तीर्थासाठी मी कलश भरून घेतला. तर लोटा भरून घेतला. गोपालकृष्ण बघा माझे स्वामी राया बघा किती छान आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझे स्वामी बघा किती छान आहे. श्री स्वामी समर्थ. आता मला हे स्वामीसाठी आहे ना चांदीचा छान हे गडवान वाटी घ्यायचं आहे. बघा हे छान मस्त छोटंसं चांदीचं किंवा जे अन्नपूर्णा माता बघा, गोपालकृष्ण बघा, विठुराया. माझी सासून आणलेली आहे विठुराया. तर हे वाहनाने ड्रॉइंग केली. बस आषाढी एकादशीच्या दिवशी तिने ड्रॉइंग केली. आई माझ्या विठुरायाची पूजा कर म्हणे. मग म्हटलं हो ठीक आहे. तर आता हे आपलं तिच्या समाधानासाठी ठेवला. मी ड्रॉइंगमध्ये खूपच हे एक्सपर्ट आहे. कारण तिने ड्रॉइंगचे क्लास आहे तिचे चालू. एक परीक्षा झाली तिची स्केचची काहीतरी आहे. आपल्याला काही त्याच्यातलं समजत नाही पण ती ड्रॉइंगचं ती करते. ती हे दाराला असते चौसे घेऊन मी हे बघ मंदिराला पण लावला आणि मेन दाराला लावत असते. तर हे माझे सर्व काही माझे दिंडोरी प्रणीतचे फोटो वगैरे आहे. शिवाय नमस्तुभ्यं. हे मेन दाराला लावायचं म्हणते. कारण प्रदीप मिश्राजीची कोण शिवपुराण ऐकतं यात.
आमच्याकडे गांडूळ खताचा व्यापार आहे, त्याच्यामुळे मी व्यापार यंत्र मी जिथे व्यापार आहे तिथेही मी एक लावलेलं आहे. आणि चला म्हटलं एक घरी पण लावा, कारण माझं पार्लर साठी मी व्यापार यंत्र लावलेलं होतं. हे अद्भुत आरोग्य यंत्र. याच्यात सेवा करायची असतं बरं का, नुसते आणून ठेवत नसतात. हे सर्व दिंडोरी प्रणीतचं आहे माझं बघा. फक्त आता मला कसं मंदिर नाही घेतलं मी, माझं स्वतःचं घर झालं तर आता स्वामीच काय करणं, पण मला माझी इच्छा आहे. मागं बघितलं होते आम्ही, छान होतं ते मंदिर, पण मी म्हटलं नको. नंतर आता फर्निचर आता दिवसेंदिवस सगळा बदल होत आहे, मग ते मंदिर काय करायचं आहे. मला प्रेझेंटमध्ये म्हणजे मोठे बाबाच्या ताईने दिलेलं आहे मला मंदिर, ते लग्नाचंच आहे. तर आता तसं तर स्वामी माऊलीच्या नुसार तर आपल्याला याचंच मंदिर हवं म्हणते, कारण लाकडीचं हवं, लाकडी मंदिर असणंच आवश्यक असते. तर मी घेणार आहे. सध्या आता माझे सिल्वर कोटेडचं आहे बरं का. आई लक्ष्मी बघा छान. मी काय करते, ही लक्ष्मी म्हणजे मी जास्त घेण्याच्या मागं नाही लागत, पण ते घ्यायचं मान आहे असे म्हणतात. मी चांदीची कॉईनच घेत असते ती लक्ष्मीची धनत्रयोदशीच्या दिवशी. तर माझ्या अनन्याची इच्छा असते लक्ष्मी माता घ्यायची. कधी कधी मुलीचंही आता ऐकावं लागते. तुम्ही म्हणाल हा दिवा काऊन तिकडून ठेवला, तर माझा फॅन चालू असते. फॅन चालू असला का तो दिवा आहे ना जुन्या, म्हणून मी ते बरोबर एका कोपऱ्यात. तुम्ही नक्कीच करा श्रावण महिन्यामध्ये हे चान्स सोडू नका, कारण ही उच्च कोटीची महादेवाला आवडणारी सेवा आहे. आपले तर 24 तासामध्ये तर आपल्याला 1 मिनिट असं वाटते आपल्याला रिकामा नसते, पण देवासाठी नक्कीच काढा. लागतेच किती वेळ, अर्धा पाऊण तास. नवीन असल्यामुळं अर्धा पाऊण तास नाही तर मला तर 15-20 मिनटंच लागून जाते, कारण आता तोंडपाठ झालेलं आहे. मी नॉमिनल म्हणून थोडे तोंडासमोर म्हणजे ग्रंथ